पुढे कंटिन्यू करत. ओके, so let's start with the project, NLP project or any data science, specifically talking about the NLP. So project start with the problem statement. Okay, client comes with the by taking his own problem. ओके, अँड तुमच्या प्रोजेक्टचं काही गोल असेल तर ते प्रोजेक्टचं गोल किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट अगोदर कोणत्या प्रोजेक्ट स्टार्ट करण्याअगोदर ते डिफाईन केलं जातं आहे. ओके, सो नॉर्मली वर्क काय चालतं इंडस्ट्रीमध्ये, जो काय प्रोजेक्ट आहे किंवा जे काय प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना ते क्लायंटकडनं BA कडे येते किंवा काही रिक्वायरमेंट्स वगैरे प्रोजेक्टचे असेल तर ती रिक्वायरमेंट ना सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटकडनं किंवा काही लीड असेल तर ती ना तिथून मग टेक्निकल डिपार्टमेंटला येते. पण टेक्निक द नॉर्मली फ्लो की BA कडे रिक्वायरमेंट आली काहीतरी, त्यानंतर BA कडे रिक्वायरमेंट आल्यानंतर जी काय टेक्निकल रिक्वायरमेंट आहे ती, आणि त्यानंतर पुढे टीममध्ये ना ब्रेनस्टॉर्मिंग केली जाते. ओके, आता तुमच्या टीममध्ये लाईक तुमचा टीम लीडर असेल, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर असेल किंवा मग तुमचा आणखी सोल्युशन आर्किटेक्चर असेल किंवा अपार्ट फ्रॉम दिस सिनियर डेटा सायंटिस्ट असतील, 1-2 ज्युनियर असतील, इंटर्न असतील, अशी टीम असेल. ओके, डेटा सायन्सची कंप्लीट. ओके, ॲव्हरेज 7 to 8 पीपल्स or up to 10 peoples for average, but the प्रोजेक्ट मोठं असेल, कंपनी मोठी असेल तर टीम कॅन वॅरी. ओके, आणि टीम छोटी पण असू शकते जर कंपनी छोटी असेल तर. ओके, सो नाव कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट. ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे केली जाते आणि त्यानंतर जे काय ते त्या प्रॉब्लेमला ना सोल्युशन काय असेल किंवा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला जाऊ शकता किंवा केला जाऊ शकतो यावरती ना सोल्युशन्स किंवा तुमचे आयडियाज ओपिनियनना शेअर केले जातात ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये. त्यानंतर सपोज तुमचं सोल्युशन्सला खरंच वर्थ इट आहे आणि खरंच प्रॉब्लेम सॉल्व करू शकते असं आहे, देन ते क्लायंटला ना तुम्ही प्रपोजल घेऊन जाल. ओके, सो सगळं जर इफ एव्हरीथिंग गोज वेल देन पार्ट्स कम टू द POC. ओके, POC नंतर मग POCला जे काय मी अगोदर सांगितलं POC एक्झॅक्ट काय आणि कसे होते ते एकदा फेज झाला कंप्लीट की मग तुम्ही ना प्रोजेक्टचं एस्टिमेशन, कॉस्ट, रिसोर्सेस या सगळ्या गोष्टी लाईक मॅनडेज म्हणतात किंवा रिसोर्सेस किती काम करणार, किती आवर, सगळ्या गोष्टी आणि सगळं ना प्रपोजल विथ सगळ्या गोष्टीचं लाईक टाईम, मनी, कॉस्ट सगळ्या गोष्टी क्लायंटकडे जातात. मग क्लायंटचं अप्रुव्हल येत असेल तर त्यानंतर एक SOW वगैरे ते येते. त्यानंतर ना पुढे मग प्रपोजल जे आहे ते साईन वगैरे करून पाठवतात प्रोजेक्टचं आणि नंतर मग ऑफिशियली प्रोजेक्ट स्टार्ट होतात तुमच्या इथं. ओके, सो कोणताही प्रोजेक्ट असेल तर इट्स नो क्वाईट लेंथी प्रोसिजर. सो प्रोजेक्ट एनरोल व्हायला किंवा त्याला टाईम लागतो आहे. सो एका दिवसात सगळंच होत नसते. सो इट्स टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. ओके, नाव कम प्रोजेक्ट एंड झाला किंवा प्रोजेक्ट एनरोल झाला तुमच्याकडे. ओके, सो नाव अजून दॅट डेटा आहे, डेटा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घेतला, त्यानंतर डेटावर तुम्ही EDA परफॉर्म केलं, प्री प्रोसेसिंग केली. प्री प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला आढळलं की डेटा जर अनलेबल आहे तर काय कराल, ते इनिशियल प्री प्रोसेसिंगमध्ये आणखी एक स्टेप आहे. ओके, ते ॲड करतो. सपोज डेटा जर मल्टी लँग्वेज असेल लाईक जर्मन लँग्वेज आहे, रशियन आहे, एक्सेट्रा किंवा मराठी असेल, हिंदी असेल, ही पण लँग्वेज आहे. सो त्या केसमध्ये ना तुम्ही लँग्वेज ट्रान्सलेशन आणि लँग्वेज डिटेक्शनसारख्या लायब्ररीज वापरतात. लँग्वेज डिटेक्शननं लँग्वेज डिटेक्ट केली जाते आणि लँग्वेज ट्रान्सलेशननं लँग्वेज ट्रान्सलेट केली जाते. त्याला लँग ट्रान्स आणि लँग डिटेक्ट म्हणतात, 2 लायब्ररी आहेत. सो त्यानंतर क्लस्टरिंगला जातात कारण डेटा हा अनलेबल आहे. ओके, क्लस्टरिंग केल्यानंतर इव्हॅल्युएशनला जातात. ओके, आफ्टर दॅट यू कम टू द ट्रेनिंग डेटावरती ट्रेनिंगला आणि फायनली रूट कॉज ॲनालिसिस. रूट कॉज ॲनालिसिस आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे आणि कशासाठी करतात. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट एक्सप्लेन करता, ओके, त्यावेळेस ना तुम्हाला क्लायंटचं बॅकग्राऊंड मेन्शन करावं लागेल, प्रॉब्लेम सिनारिओ काय होता किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट इनडिरेक्टली काय होतं, ब्रेनस्टॉर्मिंग टीममध्ये कशा प्रकारे झाली, सोल्युशन काय प्रोव्हाइड केलं. सो या 4 गोष्टी तुम्ही प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आल्या पाहिजे. ओके, येस सर. ओके, आणि क्लास संपल्यानंतर सांगा एक प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायची, फक्त रिमाइंड करा मला क्लास क्लोज करताना. ओके, टाईप्स ऑफ प्रोजेक्ट. सो प्रोजेक्टना 2 टाईप्स असतात, एक इन हाऊस आणि दुसरा असतो तो क्लायंट बेस असतो. ओके, इन हाऊस म्हणजे लाईक तुमच्याच कंपनीचा मधला इंटरनल प्रोजेक्ट आहे. क्लायंट बेस म्हणजे बाहेरून प्रोजेक्ट तुमच्याकडे असाईन झालेला आहे. ओके,
ओके सर. असं जे काही आपण डिस्कस करतो ते क्लायंट बेस्ड प्रोजेक्ट होते, कारण मोस्ट ऑफ द आय टी इंडस्ट्रीज आर ना क्लायंट बेस्ड किंवा जास्तीत जास्त प्रोजेक्ट ना क्लायंट बेस्ड चालतात. सो पहा, क्लायंट प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन येतोय BA कडे, किंवा जे काय तुमची डिपार्टमेंट असेल, सेल्स अँड मार्केटिंग असेल, BA असेल, वॉट एव्हर बी, लीड कुठून जनरेट झाली आणि कशी आली यावरती डिपेंडेंट. आय एम अजून दॅट क्लायंट हॅज बिन रिचिंग टू द बिझनेस अनालिस्ट. ओके, नंतर बिझनेस अनालिस्टकडनं मॅनेजरकडनं टीम लीडकडनं, आणि टीम लीडकडनं मग डेटा सायंटिस्टकडनं. हा फ्लो असा येतो. ओके, बट ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये सगळे लोक सोबत असतात. सॉरी, क्लायंट सोडून बाकीचे सगळे लोक ना ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये येतात. ओके, त्यानंतर जे काय तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्यावरती सोल्युशन वगैरे हे केलं जातं. त्यानंतर तुमचं प्रोजेक्टचं आर्टिकचे किंवा एंड गोल काय आहेत ते क्लायंटनंतर हे प्रपोजल वगैरे मांडलं जातं. क्लायंट सॅटिस्फाईड असेल तर तुम्ही स्पेसिफिक डेटासाठी आस्क करतात. ओके, डेटा मिळाल्यानंतर ॲनालाइज करतात, पूर्ण प्रोजेक्टचा फ्लो किंवा पाईपलाईन बनवतात आणि प्रोजेक्ट स्टार्ट करतात. क्लिअर? Yes, sir. नाव पहा, NLPचंच आहे, पण हा तुमचा डेटा सोर्स आहे. हा तुमचा डेटा सोर्स आहे. ओके, तुम्ही डेटा फीड केला NLP इंजिनमध्ये. ओके, सो NLP इंजिन म्हणजे मग पाठीमागे जे तुम्ही पाहिलं होतं आठवते का? फीचर इंजिनिअरिंग, मॉडेलिंग वगैरे आठवते? EDA, डेटा हो. प्रोसेसिंग, सगळं ते पाठीमागचं सगळं मोठं इंजिन इथं बसते, NLP इंजिन, जे आपण अगोदरच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं. आय थिंक 1-2 लेक्चर अगोदर. सो पूर्ण इंजिन इथं सेट केलं म्हणून सिंगल ब्लॉकनं मी फक्त दाखवतोय. त्यानंतर मॉडेलिंगचा पार्ट येतो. ओके, मॉडेलिंग नंतर हे रिझन पण एक्सप्लेन करतो काय आहे, आणि खालचा पोर्शन पण. तर त्या अगोदर 2-3 थेरॉटिकल लाईन्स आहेत, मी त्यावरती गो थ्रू करतो. जस्ट अ मिनिट. ओके, सो पहा, इनिशियल डेटा सोर्स, त्यानंतर NLP इंजिन अटॅच केलं आहे, देन मॉडेलिंगवाला पार्ट. आणि आपण म्हणतो की सपोज एखादा रिव्ह्यू जर निगेटिव्ह असेल, किंवा एखादा रिव्ह्यू जर किंवा त्या रिव्ह्यू जर मॉडेल जर ट्रेन केलेलं नसेल, ओके, तर काय करणार? ओके, सपोज रिव्ह्यू जर निगेटिव्ह आला असेल तर या आयडेंटिफिकेशनसाठी यू कॅन गो फॉर द रूट कॅज अनालिसिस. ओके, सपोज एखादा रिव्ह्यू नवीन आहे किंवा एखादा डेटा नवीन आहे, तशा प्रकारच्या डेटावर तुमचं मॉडेल ट्रेन केलं नाही, तर त्या केसमध्ये मॉडेल काय करणार किंवा तुमचा रोल काय? तर पहा, तिथं ना स्टॅटिक मॅपिंगची कन्सेप्ट येते, आणि हा वाला पार्ट पण एक्झिस्ट करतो. सो लेट्स डिस्कस की एक्झॅक्ट तो काय आहे किंवा तो सिनारिओ काय. सपोज इफ एनी न्यू और डिफरेंट रिव्ह्यू कम अँड द मॉडेल कांट प्रिडिक्ट रीजन करेक्टली, स्टॅटिक मॅपिंग गिव्स इनपुट टू द स्क्रिप्ट अँड फॉरवर्ड टू द रिस्पेक्टेड डिपार्टमेंट. आता इथं काय होतं एक्झॅक्ट सांगतो. पहा, हे मॉडेलिंग केलं तुमचं मॉडेल जे काय असेल ते. नंतर एखादा नवीन रिव्ह्यू येतो ज्या रिव्ह्यूवरती किंवा नवीन किंवा युनिक किंवा वेगळा रिव्ह्यू ज्यावरती तुमचं मॉडेल ट्रेन नाही. ओके, सो हा रिव्ह्यू आला तर मॉडेलला कदाचित चुकीचं प्रेडिक्शन देऊ शकतं, की जस्ट ॲज्युमिंग दॅट की सपोज पॅकेजिंगचा असा एकही रिव्ह्यू नव्हता की ज्यावर तुम्ही मॉडेल ट्रेन केलं आहे, जस्ट ॲज्युम इट. ओके, सो आणि पॅकेजिंगबद्दल काहीतरी रिव्ह्यू आला आहे, सो त्या केसमध्ये ना मॉडेल कन्फ्यूज होतं आहे. ओके, कारण त्यावरती तर मॉडेल ट्रेनच नाही पॅकेजिंग या नावाच्या कीवर्डवरती किंवा तशा टाईपच्या रिव्ह्यूवरती किंवा फीडबॅकवरती. सो इन दॅट केस इट कॅन देअर आर चान्सेस की हे चुकीचं प्रेडिक्शन देईन. ओके, किंवा चुकीचे रिझल्ट देईन. ओके, सो त्यासाठी स्टॅटिक मॅपिंग नावाची कन्सेप्ट ना एक्झिस्ट इथे किंवा पिक्चरमध्ये येते. सो स्टॅटिक मॅपिंग नावाची कन्सेप्ट आहे ज्यामध्ये काय केलं जाते, इथं ना स्क्रिप्ट लिहिली जाते. ओके, पायथन स्क्रिप्ट और वॉट एव्हर इट विल बी, तुम्ही लँग्वेज कोणती यूज करता यावर डिपेंड आहे. आणि या स्क्रिप्टमध्ये ना गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. ओके, सपोज हे असं काही असेल तर हा डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे, ते तसं काय असेल तर त्या डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. सपोज पॅकेजिंग नावाचा कीवर्ड आहे आणि इश्यू जर निगेटिव्ह असेल किंवा रिव्ह्यू जर निगेटिव्ह आहे तर तो पॅकेजिंग डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. सो यू नीड टू नो हिट द नोटिफिकेशन और ट्रिगर द नोटिफिकेशन टू द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. सो इथं जे काय नोटिफिकेशन आहे ते पॅकेजिंग डिपार्टमेंटला हिट होईल. ओके, नंतर आहे शेअर पॉईंट ॲक्सिस, ज्यामध्ये रिव्ह्यू आणि रिझन या दोन गोष्टी चेक केल्या जातात. नंतर हा जो आहे नवीन रिव्ह्यू किंवा नवीन जो काही मॉडेल यापासून काही शिकले किंवा नवीन जो काही डेटा भेटला तो डेटा
डेटाबेसला ॲड केलं जातं आणि परत या मॉडेलवरती ना रिट्रेनिंग केली जाते. ओके, सो असा हा तुमचा मॉडेल ना CI/CD वरती असतो, कंटिन्युअस इंटिग्रेशन कंटिन्युअस डेव्हलपमेंट. तिथे ना कंटिन्युअस लर्निंग नावाची प्रोसेस चालू असते, जिथं मॉडेलला असं नाही की एकदा ट्रेन केलं तर तिथेच थांबलं असं नाही. देअर विल बी कंटिन्युअस लर्निंग अप्रोच फॉर द मॉडेल. नाव ओके, प्रोजेक्टबद्दल मी सांगणार आहे, हा त्याचा पार्ट आहे. ओके, मी शेवटी सांगतो. सो डेटा इश्यू आणि डेटा प्रॉब्लेम हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके, सी वेब स्क्रॅपिंग नावाची टेक्निक तुम्हाला मी सांगितली होती AWSच्या वेळेस, आठवत असेल तर. डेफिनेशन मी सांगितली होती किंवा लिहून दिली होती किंवा लेक्चरमध्ये असेल. वेब स्क्रॅपिंग काय असते? वेब स्क्रॅपिंग म्हणजे वेगवेगळ्या सोर्सेसवरनं डेटा कलेक्ट करायचा असेल. बरोबर, वेगवेगळ्या वेबसाईट्स, वेगवेगळे सोर्सेसमधून ना डेटानं स्क्रॅप करणं. ओके, सो पहा, कधी कधी ना तुमच्याकडे ना डेटा अवेलेबल नसतो. सो त्या केसमध्ये कधी तुम्हाला ना वेब स्क्रॅपिंग पण करावं लागते. सो वेब स्क्रॅपिंगसाठी लायब्ररीज आहेत, लाईक ब्युटिफुल सोप असेल किंवा मग ना स्क्रॅपी नावाचं एक फ्रेमवर्क पण आहे, जे की फक्त स्क्रॅपिंगसाठी वापरतात. ओके, अपार्ट फ्रॉम देअर लाईक लॉट ऑफ टूल्स विच कॅन हेल्प यू लॉट टू नो गेट द डेटा फ्रॉम द वेब स्क्रॅपिंग. सेलेनियम वेब ड्रायव्हर आहे, त्याचा पण कधी कधी यूज करतात. स्क्रॅपी सांगितलं, स्क्रॅपी फ्रेमवर्क आहे, ब्युटिफुल सोप, URL लिब, रिक्वेस्ट लिब, आय थिंक असे पण ना पॅकेजेस और लायब्ररीज आहेत ज्यांना वेब स्क्रॅपिंगमध्ये तुम्हाला हेल्प करतील. सो नाव हा ऑप्शन झाला वेब स्क्रॅपिंगचा. ओके, सेकंड आहे ऑप्शन तुमच्याकडे फीडबॅक फॉर्म और गुगल फॉर्म ना कस्टमरकडनं भरून घ्या. ओके, थर्ड आहे कस्टमरचा फीडबॅक ना व्हॉइस कॉलवरती पण तुम्ही घेऊ शकता. ओके, सो काही क्वेश्चन्स आहेत. व्हॉट प्रॉब्लेम्स यू हॅव फेस्ड वाईल एक्स्ट्रॅक्टिंग द डेटा. जर इंटरव्ह्यूमध्ये विचारत असेल तर यू कॅन से डेटाबद्दल काय काय प्रॉब्लेम होते. ओके, प्रायव्हेसी डेटा प्रायव्हेसी असेल किंवा सिक्युरिटी. डेटा क्लायंटना डेटा द्यायला एकदम मागितला आणि देतात अशातला भाग नाही. क्लायंटना डेटा देताना भरपूर विचार करतात. दे ट्राय की ना कमीत कमी डेटा देता येईल. ओके, काही मोजकेच क्लायंट असतील ज्यांना डेटा त्यांच्याकडे भरपूर आहे, पण मोस्टली क्लायंट कमी असतील ज्यांना डेटा एकदम ना सेन्सिटिव्ह गोष्ट म्हणून ट्रीट करतात. आणि येस, इट्स राईट, डेटा ही ना प्रायव्हेट आणि सिक्युअर गोष्ट आहे. सो त्यामुळे शेअर करायला ते कधी कधी विचार पण करतात. ओके, बट मॉडेल ट्रेन करायचं असेल तर डेटा लागतोच. ओके, सो ॲट द टाइम ऑफ डेटा कलेक्शन और डेटा गॅदरिंग फ्रॉम द क्लायंट यू कॅन फेस इशू लाईक data quality, data quantity, data is now not available as per our use case, or data privacy and security issue. What is difference between the structured and unstructured data हे ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे. ओके, PUC मी सांगितलं अप्रॉक्सिमेटली इट विल बी अराउंड लाईक 1 to 2 GB डेटा PUCसाठी, और 20% डेटा जो काय डेटा क्लायंटकडून येतो त्याचा फ्लो आयदर इट विल बी 1 महिन्याला असेल, 3 महिन्याला असेल. ओके, असं कधीच नाही की तुम्हाला इयरली क्लायंट देटा देतोय. ओके, आयदर इट विल बी मंथली और लाईक 3 मंथली. ओके, दररोज कधी देणार नाही हे पण लक्षात ठेवा. एक स्पेसिफिक ड्युरेशन डिसाईड केलं असते त्यावेळेस ना डेटाचा फ्लो ना क्लायंटकडनं येतोय. सो मंथली, इयरली, क्वार्टरली. ओके, आता पहा, डेटा आहे, डेटामध्ये इनिशियल प्री प्रोसेसिंगचा पार्ट येतोय. इनिशियल प्री प्रोसेसिंगमध्ये काय, मी अजून करतो डेटा तुम्ही गॅदर केला. ओके, डिफरंट रिसोर्सेसपासून डेटाना गॅदर केला. नाव पार्ट्स कम टू द डेटा गॅदर केल्यानंतर इनिशियल प्री प्रोसेसिंगमध्ये सपोज रिव्ह्यू फक्त लिंक सिंगल लँग्वेज मध्ये नाही तर मल्टी लँग्वेजला आहे. मराठी, हिंदी सारख्या ना लँग्वेज पण त्यामध्ये. सो यू कॅन गो फॉर फर्स्ट लँग्वेज डिटेक्शन अँड देन यू कॅन गो फॉर द लँग्वेज ट्रान्सलेशन. हिंदी मराठी असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं जातं. देन सेकंड स्टेप विच इज नथिंग बट द EDA विच इज कॉल ॲज एनग्राम. त्यामध्येच एनग्राम, वर्ड क्लाउड आणि की फेज एक्स्ट्रॅक्शन अशा गोष्टी करतात. आफ्टर हे केल्यानंतर जर डेटा अनलेबल असेल, हे रॉ टेक्स्ट आहे, डेटा जर अनलेबल असेल तर वी हॅव टू अप्रोचेस. फर्स्ट वी कॅन गो फॉर द क्लस्टरिंग अँड सेकंड वी कॅन गो फॉर द सपोर्टिव्ह कॉलम. ओके, सपोज सपोर्टिव्ह कॉलम इज नथिंग बट स्टार रेटिंग कॉलम असेल तर तुम्ही ना त्यापासून टार्गेट कॉलम क्रिएट करू शकता. नाव कमिंग टू द क्लस्टरिंग पार्ट. सो क्लस्टरिंगमध्ये टाईप्स आहेत, के-मीन क्लस्टरिंग, हिरार्चिकल क्लस्टरिंग, देन DB स्कॅन अँड फोर्थ इज द SORM.
सो जर तुम्ही कधी रेटिंग किंवा फीडबॅक दिला असेल आणि जर इट्स आउट ऑफ 10 असेल तर पहा त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं. 1 ते 10च्या मध्ये तुमची रेंज असेल. ओके, सो 1 ते 3 म्हणजे निगेटिव्ह, 4 to 6 मीन्स न्यूट्रल आणि 7 to 10 म्हणजे पॉझिटिव्ह. क्लिअर. आता या काही गोष्टी ना प्रत्येकजण या गोष्टी चेंज करते. कोणी म्हणेल 4 to ना लाईक 7 न्यूट्रल समजा, कोणी म्हणेल 8 to 10 म्हणजेच पॉझिटिव्ह, कोणी म्हणेल 1 to 4 म्हणजे निगेटिव्ह. लेट इट बी लाईक कंपनी टू कंपनी किंवा प्रत्येकाचं ॲनालिसिस व्हॅरी करू शकतं. बट आय एम जस्ट टेलिंग द ॲव्हरेज रेंज. 1 to 2 निगेटिव्ह, 4 to 6 न्यूट्रल अँड 7 to 10 इट विल बी द पॉझिटिव्ह. ओके, सो ना हेरार्चिकल क्लस्टरिंग यामध्ये 2 अप्रोचेस आहेत. फर्स्ट इज ॲग्लोमरेटिव्ह आणि सेकंड वन इज नो द डिव्हिजिव्ह. हे हेरार्चिकल क्लस्टरिंगच्या अंडर येतात. सो आता पाहू की या दोघांमध्ये डिफरन्स काय आणि हे 2 अप्रोचेस काय म्हणतात पहा. सो ॲग्लोमरेटिव्हमध्ये पहा, ॲझम्पशन किंवा बिगिनिंग कुठे होती पहा ॲग्लोमरेटिव्हची. एव्हरी डेटा पॉईंट्स हॅव्हिंग इट्स ओन क्लस्टर, फाइंडिंग द डिस्टिंक्शन बिटवीन द वन डेटा पॉईंट्स विथ रिस्पेक्ट टू अदर. इनिशियली याची सुरुवात काय केली जाते, प्रत्येक डेटा पॉईंटला एक स्वतःचं क्लस्टर आहे असं म्हणून ना यावरती वर्क किंवा यावरती ना जे पुढे आपण डिस्टन्सच्या गोष्टींसाठी वर्क करणार आहोत तिथून स्टार्ट करते. इनिशियली वी आर ॲझ्युमिंग ईच डेटा पॉईंट ॲज अ सिंगल क्लस्टर. ई नावाचा डेटा पॉईंट आहे तर याचा हा एक क्लस्टर बनला. ए नावाचा डेटा पॉईंट आहे तर त्याचा हा क्लस्टर बसला. आणि नो फॉर रिमेइंग ऑल्सो जेवढे डेटा पॉईंट्स तेवढे क्लस्टर. आता पहा एवढे क्लस्टर माहिती झाले म्हणजे टोटल 5 डेटा पॉईंट म्हणजे 5 क्लस्टर. आता ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स, ओके, जिचं मिनिमम डिस्टन्स असेल ना ते दोघांना क्लब व्हायला चालू करतात. सपोज ई आणि ईमध्ये मिनिमम डिस्टन्स आहे, सो दोघांचं मिनी क्लस्टर झालं. ई आणि डीमध्ये मिनिमम आहे डिस्टन्स, या दोघांचं एक झालं. हे असं ना होत राहतं आहे. ओके, इनिशियली तुमच्याकडे ईच डेटा पॉईंट ॲज अ सिंगल क्लस्टर, बट फायनली ते मर्ज व्हायला एकमेकात चालू होतात ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. ओके, डिस्टन्स किती आहे, लाईक इनिशियली 5 असतील तर नंतर त्याचे 3 झाले समजा, 3च्या नंतर 2 झाले, 2च्या नंतर शेवटी 1च झालं. ओके, दिस कॅन बी पॉसिबल. सो वी आर फाइंडिंग अ मिनिमम डिस्टन्स हिअर. इनिशियली तुमच्याकडे 5 प्लस क्लस्टर बिकॉज ईच डेटा पॉईंट ॲज अ सिंगल क्लस्टर. 5 वरून 4 झाले, 3, 2 आणि 1. ओके, म्हणजे त्यांना टॉप टू बॉटम अप्रोच आहे म्हणजे डिक्रीज होते. राईट, डिक्वायर्ड नंबर ऑफ क्लस्टर इज इक्वल्स टू के इज इक्वल्स टू 3. डिव्हिजिव्ह, ओके, आपण मगाशी पाहिलं की ईच डेटा पॉईंट ॲज अ सिंगल क्लस्टर म्हणजे प्रत्येकाचा जेवढे डेटा पॉईंट तेवढे क्लस्टर होते. आता इथं पहा सगळे डेटा पॉईंट्स ॲज अ नथिंग बट अ सिंगल क्लस्टर डिव्हिजिव्हमध्ये. ओके, जे काय तुमचे सगळे डेटा पॉईंट्स आहेत यांना एक सिंगल क्लस्टर ॲझ्युम केलं जाते आणि ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स, ओके, ते स्प्लिट केले जातात. ह्या दोघांमध्ये डिस्टन्स कमी आहे सो दोज आर स्प्लिटिंग. या दोघांमध्ये डिस्टन्स कमी आहे सो स्प्लिटिंग ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. आणि इनिशियल तुमच्याकडे सपोज ईच डेटा पॉईंट्स ॲज अ सिंगल क्लस्टर पाठीमागची कन्सेप्ट होती. या ठिकाणी कन्सेप्ट आहे सगळे डेटा पॉईंट्स ॲज अ सिंगल क्लस्टर आणि त्यानंतर डिवाइड केले जातात ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. ओके, सो इनिशियली यू हॅव ऑल डेटा पॉईंट्स ॲज अ सिंगल क्लस्टर म्हणजे 1, 2, 3, 4 असं म्हणजे डिवाइड होत जाईल. क्लिअर? हो सर. ठीक आहे. सो पहा यामध्ये बॉटम टू टॉप अप्रोच होतो कारण नंबर वाढतात. इनिशियली ऑल डेटा पॉईंट सिंगल क्लस्टर सो 2, 3, 4 असा फ्लो आहे. चेकिंग कॉम्बिनेशन विथ, ओके, सो के मीन्स सोबत यू कॅन गो फॉर द काउंट वेक्टरायझर TF IDF and word to vec. In hierarchical you can go for again count vectors TF IDF and word to vec. सिलॉट स्कोर नावाची एक गोष्ट आहे. बेसिकली आपण तुम्ही केमिन क्लस्टरिंगमध्ये पण सिलॉट स्कोरवर सिलॉट अनालिसिस पाहिलं होतं, आठवते का? ओके, पण हां ते पण सांगा सिलॉट स्कोरमध्ये एल्बो मेथड काय होती सांगा, किंवा काय देत होती? तू नको बाकी सॉरी सिलॉट स्कोर बाकीचे आणि किंवा एल्बो मेथड बाकीचे सांगा. केमिन क्लस्टरिंगमध्ये पाहिली होती. ठीक आहे, सांग बाकीचे तर कोणी सांगत नाही. हा तर आपण म्हणजे क्लस्टर फाइंड करताना आहे ना म्हणजे एल्बो मेथड मध्ये म्हणजे जे पण काय असतं ना आपले पर्पज कशासाठी यूज करतो हा क्वेश्चन आहे माझा.
कशासाठी यूज करतो. हां सिलॉट्स मेथड असेल किंवा एल्बो मेथडचा वापर कशासाठी होते, ॲप्लिकेशन काय, रोल काय या मेथडचा. म्हणजे एक एक पॉइंट फाइंड करण्यासाठी म्हणजे कोणता मिनिमम. पॉईंट, हा कोणता पॉईंट, कोणी सांगेल एल्बो मेथडचा यूज का करतो आपण. सांगू का सर मी परत. कोणी दुसरं ट्राय करणार आहे. के व्हॅल्यू ऑप्टिमल के व्हॅल्यू फाइंड करणार. बरोबर, नंबर ऑफ क्लस्टर्स WCS आणि के व्हॅल्यू WCS विदिन क्लस्टर सम ऑफ एरर आणि नंबर ऑफ क्लस्टर्स. आपण ऑप्टिमम क्लस्टर फाइंड आउट करतो त्याचा यूज करून, किंवा नंबर ऑफ क्लस्टर्स किती असतील याचा यावर आपण फाइंड आउट करत येते. एल्बो मेथड्स. ओके, टॉकिंग अबाउट द सिलॉट स्कोअर. हे पण ना इव्हॅल्युएशन मेथड आहे क्लस्टरिंगसाठी. सो यामध्ये पहा फॉर्म्युला आहे B - A डिवाइड बाय मॅक्स ऑफ A, B. सो एक्सप्लेनेशन पहा. हे जे काय डिस्टन्स दिसतंय, B म्हणजे काय, A म्हणजे काय पहा. A इज नथिंग बट ॲव्हरेज ऑफ द डिस्टन्स बिटवीन ऑल द डेटा पॉईंट्स इन अ सिंगल क्लस्टर. सिंगल क्लस्टर जे काय आहे, ओके, या क्लस्टरमध्ये जे काय डेटा पॉईंट्स आहेत त्यांच्यामधलं ॲव्हरेज डिस्टन्स सगळ्या डेटा पॉईंट्समधलं ते काय असेल तुमचं स्मॉल ए असेल. ॲव्हरेज इज नथिंग बट ह्या तिघांचं जे काय असेल ते. देन नेक्स्ट just a moment. Okay, so we were discussing about the A. A is nothing but average distance between all the data points in a single cluster. Single data points मध्ये जे काय क्लस्टर आहे त्यांचं ना सगळ्यांचं ॲव्हरेज डिस्टन्स इज नथिंग बट तुमचा स्मॉल ए असेल. ओके, सो सेम ॲप्लिकेबल फॉर अदर डेटा पॉईंट्स ऑल्सो. अँड बी इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन द क्लस्टर्स. आणि जो काय तुमचा बी आहे हा दोन क्लस्टरमधला डिस्टन्स असेल. हा तुमचा बी असेल, हा B2 असेल, हा B3 असेल, पुढे आणखी जर काय असेल तर. आणि हे तुमचा ए असेल. ए इज नथिंग बट जे काय तुमचे सगळे डेटा पॉईंट्स आहेत ना एका सिंगल क्लस्टरमध्ये त्याचा ॲव्हरेज. ओके, सो इथं तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. बी जर काढायचं असेल तर B प्लस B हा B1 डॅश प्लस B1 वरती 2. ओके, डिवाइडेड बाय 2 हे ॲव्हरेज बीचं भेटलं तुम्हाला. देन B2चं काढायचं असेल तर यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट बाय युझिंग दिस वन. ओके फाईन. नेक्स्ट बी मीन काढायचं असेल तर यू कॅन यूज सेम सिलॉट स्कोअर. ओके पहा, सिलॉट स्कोअरमध्ये दोन गोष्टी आहेत किंवा रेंज इट वॅरीज फ्रॉम -1 to +1. जर -1 असेल तर याचा अर्थ क्लस्टर्स आर नॉट फॉर्म्ड प्रॉपरली. आणि जर +1 असेल तर इट्स मीन दॅट क्लस्टर आर हॅज बीन प्रॉपरली फॉर्म. ओके, सो सिलॉट स्कोअर इज नथिंग बट अगेन रिलेटेड विथ द ॲव्हरेज ऑफ ऑल दिअर कोएफिशियंट्स. ही रेंज आहे -1 to +1. आता पहा, हे +1ची बाउंड्री इकडे आहे आणि -1ची बाउंड्री इकडे आहे. सगळ्यात जास्त एरिया कुणाकडे आला आहे, +1 की -1? +1. म्हणजे +1. याचा अर्थ क्लस्टर फॉर्म. क्लस्टर्स आर प्रॉपरली फॉर्म. फॉर ओके, कारण तर मॅक्सिमम प्रॉपरली राईट प्रॉपरली फॉर्म. सो सिलॉट व्हिज्युलायझर इज नथिंग बट इट्स व्हिज्युलाइज द डिस्ट्रीब्युशन ऑफ सिलॉट कोएफिशियंट. हे सिलॉट कोएफिशियंट आहेत. सो या आन्सर विथ द +1 म्हणजे प्रॉपरली फॉर्म झाले. ओके, सो ज्या मग कशा मी स्टेप सांगितल्यात ना की आता जे पूर्ण NLP झालं ना एक प्रोजेक्टचा ओव्हरऑल व्ह्यू आहे की प्रोजेक्ट कसा काम करतोय. सो अशा स्टेप्स राहू द्या एक्सप्लेनेशन करताना NLPचा प्रोजेक्ट. ओके, सो यू विल स्टार्ट विथ द प्रॉब्लेम स्टेटमेंट. डेटा असेल, डेटा आयदर यू विल गेट इन अ फॉर्मॅट ऑफ मी ॲझ्युम करतो की डेटाबेसवर तुम्ही घेत नाहीत, डायरेक्ट क्लायंटनं तुम्हाला आयदर टेक्स्ट और CSV और एक्सेल दिली असेल किंवा देर आर लॉट ऑफ ऑप्शन लाईक JSON, इमेजेस, टेक्स्ट, CSV. ओके, आणखी सांगतोय हे मी ओव्हरऑल अप्रोच सांगितलं, फक्त NLPमध्ये नाही, इमेजेस डीप लर्निंगमध्ये येतात. ओके, नाहीतर कोणतरी म्हणेल NLPमध्ये इमेजेस आल्या. ओके, सो डीप लर्निंगमध्ये. आणखी एक सांगतो, जर बॉटचा प्रोजेक्ट असेल चॅट बॉटचा तर त्या केसमध्ये इमेजेस पण येतात. ओके, ती वेगळी गोष्ट, आणखी तेवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही, फक्त माहिती असू द्या.
त्यानंतर इनिशियल प्री प्रोसेसिंग केली जाते, ज्यामध्ये लँग्वेज डिटेक्शन, लँग्वेज ट्रान्सलेशन. देन EDA मध्ये पहा काय काय केले जाते. EDA मध्ये यू विल गो फॉर एनग्राम. ओके, देन यू कॅन गो फॉर डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स, देन की फ्रेज, देन वर्ड क्लाउड. की फ्रेजमध्ये 2 टाईप्स आहेत, एक आणि रेक. याला जाल. परत प्री प्रोसेसिंग. ओके, देन या प्री प्रोसेसिंगमध्ये काय कराल तर तुम्ही स्पेसेस, न्यू लाईन और ब्लँक लाईन्स रिमूव्ह कराल. देन यू कॅन गो फॉर द कॅन्ट्रॅक्शन मॅपिंग, हँडलिंग द ॲक्सेंटेड कॅरेक्टर. यू कॅन गो फॉर द क्लिनिंगमध्ये टोकनायझेशन, सेंटेन्स टोकनायझेशन, वर्ड टोकनायझेशन and the white space tokenization. Then we go for the regressor or the regular expression, or if you want to go for the remove punctuation, you can also go with the same. By default जातात punctuation काढायला, कारण त्यामध्ये असतात punctuation. ओके, देन स्टॉप वर्डला लँग्वेज स्पेसिफिक आणि डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स वर तुम्ही काही क्रायटेरिया पण वापरू शकता की ज्यांची लेंथ 2पेक्षा कमी आहे, जास्त आहेत, असे लेंथ वर्डना उडवून टाका किंवा ठेवा. देन यू विल गो फॉर द नॉर्मलायझेशन, म्हणजे सगळं लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं जाईल. देन द नेक्स्ट स्टेप इज ऑटो करेक्शन. त्यासाठी तुम्ही ऑटो करेक्ट टेक्स्ट ब्लॉक और सिम्पल्स नावाचे लायब्ररी यूज करू शकता ऑटो करेक्शन पर्पजसाठी. देन अगेन यू गो फॉर द लिमिटायझेशन अँड स्टेमिंग. त्यामध्ये 2 आहेत स्टेमिंगमध्ये, पोर्टस स्टेमर अँड स्नोबॉल स्टीमर. देन तुमच्याकडनं डेटा हा क्लीन झालेला फॉर्ममध्ये असेल. जर टार्गेट कॉलम असेल तर यू विल गो फॉर पुढचं डायरेक्ट मॉडेल बिल्डिंगला. जर टार्गेट कॉलम नसेल तुमच्याकडे, डेटा अनलेबल असेल, तर यू कॅन गो फॉर क्लस्टरिंग. क्लस्टरिंगमध्ये आपल्याकडं यू कॅन गो फॉर अगेन लाईक फीचर इंजिनिअरिंगमध्ये काउंट व्हेक्टरायझर, TF, IDF, वर्ड टू वेक, जे काय असेल ते. देन यू विल गो फॉर इव्हॅल्युएशन पर्पज फॉर द मॉडेल ट्रेनिंग, hierarchical clustering, DBSCOM, or it's SOM, self-organizing map. You can go with this. At the last you will get the evaluation value after this. हा पूर्ण तुमच्या प्रोजेक्टचा फ्लो येतो आहे. सी इव्हॅल्युएशनमध्ये जर तुमचं क्लस्टरिंग टाईपचा प्रॉब्लेम असेल तर विल गो फॉर द इव्हॅल्युएशन पर्पज लाईक सिलॉट स्कोर, सिलॉट व्हिज्युअलायझर, देन डोन इंडेक्स अँड कप्पा इंडेक्स. ओके, सो सपोर्टिव्ह कॉलम आणि स्टार रेटिंग. ओके, जर सॉरी तुमच्याकडे जर ना क्लस्टरिंग नसेल, डायरेक्ट जर तुमच्याकडे टार्गेट कॉलम असेल तर सपोज स्टार रेटिंग 3, 4, 5 किती रेटिंग आहे तो फक्त नंबर असेल तर यू कॅन गो फॉर द ट्रेनिंग इन द डेटा. विल गो फॉर द मॉडेलिंग. मॉडेलिंगनंतर तुम्ही कोणतं यूज करणार मॉडेल किंवा कोणतं अल्गोरिदम यूज करणार हे डिपेंड आहे. ओके, आफ्टर हे मॉडेल ट्रेनिंग झालं, मॉडेल बिल्डिंग झालं, देन विल गो फॉर द मॉडेल इव्हॅल्युएशन, देन गो फॉर द क्रिएटिंग द पिकल फाईल, देन यू विल गो फॉर द डेप्लॉयमेंट, अँड द लास्ट पार्ट इज नथिंग बट द CI/CD, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डेप्लॉयमेंट. आता तुम्ही कोणते ॲप किंवा काय बनवत असाल ना तर त्याचंच ना एक जे व्हर्जन आहे, एक प्रोडक्शन मॉडेल ते कस्टमरकडे असतं आणि नॉन प्रोडक्शन जे मॉडेल आहे ते तुमच्याकडे असतं. ओके, सो हे प्रोडक्शन मॉडेल कस्टमरकडे जे कस्टमर यूज करतो आणि नॉन प्रोडक्शन मॉडेल तुमच्याकडे असेल, ज्या केमध्ये तुम्ही चेंजेस वगैरे करत राहाल. एक्झाम्पल देतो, तुम्ही जे व्हॉट्सॲप वगैरे यूज करता, डायरेक्ट मेटानं डेव्हलप केलं व्हॉट्सॲप तुमच्याकडे नसतं आहे. ओके, सो एक कॉपी जी की ना प्रोडक्शन मॉडेल आहे ते तुमच्याकडे आहे आणि नॉन प्रोडक्शन मॉडेल ओके ते त्यांच्याकडे आहे. ओके, सी ऑब्वियसली ते व्हॉट्सॲपच आहे, फक्त ना ते दोन वेगवेगळे मॉडेल आहेत. ओके, फीचर्स वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण एक त्यांच्याकडे प्रोडक्शनला असेल आणि तुम्ही ना आहे ते त्यांच्याकडे एक ते नॉन प्रोडक्शनला असेल आणि एक आहे ते प्रोडक्शन जे तुम्ही सध्या यूज करता. ओके, त्यासाठी बेटा गॅमा व्हर्जन रिलीज करतात ना, त्यासाठीच टेस्टिंग पर्पजसाठी असं म्हटलं तरी चालतं आहे. ओके, सो पहा एक्झाम्पल दिले, व्हॉट्सॲप जे तुम्ही प्ले स्टोरला पाहता ते राईट. ओके, सो प्रोडक्शन मॉडेल तुमच्याकडे आणि जो काही तो डेव्हलपर बसला आहे मेटाचा त्यांच्याकडे नॉन प्रोडक्शन मॉडेल आहे. ओके, सो सपोज काही अपडेट्स त्यांनी टाकले किंवा काही ना बग्स रिमूव्ह केले, काही नवीन पॅचेस ॲड केल्या. ओके, तर ते काय करतात, जे काय त्यांच्याकडचं नॉन प्रोडक्शन मॉडेल आहे त्यामध्ये ना त्यांनी चेंजेस पुश करतात. ओके, जे काही चेंजेस आहे तो डेव्हलपर त्यावरती चेंजेस पुश करते. ओके, म्हणजे काहीतरी यामध्ये बग रिमूव्ह केले असतील, काही ग्लिचेस रिमूव्ह केले असतील किंवा नवीन पॅचेस वगैरे काहीतरी ॲड केले असतील, काहीतरी चेंजेस केले असतील त्यांनी. ओके, सो लेस तुम्हाला ना नोटिफिकेशन येतं आहे अपडेट करा ॲप म्हणून, बरोबर. लगेच तुम्ही अपडेट करून घेतात. मग जे काही ते चेंजेस झाले होते नॉन प्रोडक्शन मॉडेलचे ते सगळे चेंजेस ना प्रोडक्शन मॉडेलमध्ये येतात. ओके, आणि त्यानंतर जे काय तुमचं मोबाईल ॲप और व्हॉट्सॲप वगैरे होतं त्यामध्ये पूर्ण चेंजेस और पॅकेज किंवा जे काय लाईक बग रिमूव्ह केले असतील काही असेल तर ते ना रिमूव्ह केले जातात आणि तुम्ही ते यूज करतात. ओके, सो देन मोबाईल ॲप जे असेल ते देन इट्स प्रोडक्शन मॉडेल आणि ॲट द लास्ट ओके प्रोडक्शन मॉडेल कस्टमर जस्ट मोमेंट आहे, इट्स अगेन डिस्टर्बिंग.
ओके, सो हे क्लिअर झाली कन्सेप्ट. येस सर. काय डाऊट कोणाला? नाही सर. ओके फाईन. सो ओके सी, हे जे काय तुम्ही पॅचेस किंवा जे काय नवीन चेंजेस केले, जे काय बग रिमूव्ह केले असतील, जे काय फ्लॉ रिमूव्ह केले असतील, ते ना डिरेक्टली तुमच्याकडे तुम्ही ते पुश केल्यानंतर जे कस्टमरकडे प्रोडक्शन मॉडेल होतं त्यावरती हिट झाले, त्यानं ॲप इन्स्टॉल केलं, सो जे काही चेंजेस होते तुम्हाला इथं पाहायला मिळते त्यांच्याकडे. ओके, सो दॅट्स इट. आफ्टर बिल्डिंग अ मॉडेल नॉट डायरेक्टली गिव्हन टू द क्लायंट. ओके, जे काय तुम्ही मॉडेल बिल्डअप करताना किंवा जे काय तुम्ही क्लायंटला सोल्युशन देता ते डायरेक्ट ना कस्टमरला कधीच म्हणजे देत नाहीत, लगेच तयार झाल्याने घेऊन जा असं नाही. ओके, काही वेळासाठी तुम्ही ना त्याला टेस्ट करतात, मॉनिटर करतात, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते. ओके, डिप्लॉय केल्यानंतर आणि नंतर तुम्ही क्लायंटला डिलिव्हर करतात. ओके, क्लिअर? हो सर. एनी डाऊट? नाही सर. No, sir. हो सर. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द NLP पार्ट. NLP मध्ये इथं थेरॉटिकल पूर्ण संपत आहे. ओके, आणि नाव कमिंग टू नेक्स्ट विच पार्ट्स. ओके, कोडिंगवाला जो पार्ट आहे, तो कोडिंगचा जो काय पार्ट आहे तो तुम्ही या उद्याच्या लेक्चरला म्हणजे दोनच राहतात. एक आहे तो डीप लर्निंगचा कोड आणि दुसरी आहे तो NLPचा कोड. ओके, सो हे आय थिंक 2 दिवसामध्ये होऊन जाईल. NLP 1 दिवस आणि डीप लर्निंग 1 दिवस. ओके, हो सर. आणि त्यानंतर Yes, sir. तुमचं NLP डीप लर्निंग दोन्ही संपत आहे. फाईन, चालेल सर. तुमचा